आज दिनांक 21/6/2025 रोजी BSNL SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन रायगड पनवेल येथे 12वे अधिवेशन पार पाडले। यासमयी सेवा महाराष्ट्राचे सर्कल CHQचे न्यू दिल्लीचे नॅशनल प्रिन्सिपल ॲडवायझर आदरणीय घरडे सर व महाराष्ट्राचे सर्कल प्रेसिडेंट आदरणीय माळवे सर उपस्थित होते। यावेळी सर्व सभासदांची व इतर युनियनचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते। सूत्रसंचालन आदरणीय सुनील जाधव यांनी केले। जुनी कार्यकारिणी डिझॉल्व करून नवीन बॉडी कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली। यावेळी मान्यवरांचे चांगले मार्गदर्शन केले। या नवीन बॉडीचे अध्यक्ष महेंद्र शिरसाट, जिल्हा सचिव विजय ढोबळे व ट्रेझरर विशाल खोब्रागडे यांची नेमणूक झाली। जयंतीच्या महोत्सवाने स्वतः भेटणं होतं। ते प्रॉब्लेम म्हटल्यावर तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स म्हणा व तुम्हाला ज्या येणाऱ्या अडचणी असतील किंवा BSNLच्या बाबतीमध्ये BSNLला काम करत असताना BSNLचे रेव्हेन्यू कुठे डाऊन करत असताना कुठे काही गोष्टी होत असताना म्हणजे ह्या गोष्टी जर होत असतील त्याही तुम्ही प्रकर्षाने मांडा। ह्या गोष्टी आपल्याला मॅनेजमेंटकडे जाता येतात। हे पॉलिसी मॅटर्स आहेत। पॉलिसी मॅटर्स आपल्याला आता आपण एक्झिक्युटिव्ह आहोत, आम्ही जे आपण सर्व संघटनेचे दुरासंबंधित लोक एक्झिक्युटिव्ह, ह्या गोष्टी आपल्याला वेगळ्या मार्गाने सुद्धा किंवा तुमच्या मार्गाने सुद्धा देता येऊ शकतात। ह्या गोष्टी घेत चला। तुम्ही ऑन फील्डमध्ये तुम्ही काम करणारे लोक आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी फार चांगल्या कळतात की कुठे काय प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमला सोल्युशन तुम्ही देऊ पण शकता तुम्ही काही असेल तर। आय होप सो। भूषण महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, तुम्हाला विनंती करायची आहे की ठीक आहे, आमच्या मंडळींनी कदाचित थोडंफार इकडे तिकडे झालं असेल काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, परंतु एक चांगली गोष्ट आहे, मी जेव्हापासून आपले संबंध आहेत तेव्हापासून मी प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला बघतो आणि तुमचं मनोगत ऐकत असतो। आणि त्याचप्रमाणे आपल्या लोकांनी मग तो माणूस कुठेही असला तरी आपल्याकडे आपल्याला एक विशिष्ट एका नावाखाली एक विशिष्ट आपलं एक जैविक नातं आहे। या नात्याने आपण एकत्र राहिलं पाहिजे अशी मला या माध्यमातून आपल्याला सुद्धा विनंती करायची आहे। आपण सिनियर लीडर आहात आणि NFTच्या माध्यमातून आपण पूर्ण आपला महाराष्ट्रभर आणि भारतभर आपला प्रवास चालू असतो। आपणही आपल्या पद्धतीने संघर्ष करता, आम्हीही आमच्या पद्धतीने आपला जो काही संघर्ष आहे तो आमचा चालू आहे। त्यानंतर आदरणीय पाटील साहेबांचा एक मुद्दा आला होता की सेवामध्ये असताना काही ठराविक लोकांची कामं होतात, तर आपण ह्या त्यांच्या हा जो त्यांचा काही समज आहे याला सुद्धा फोडून काढण्याचा गेल्या ह्या 2-3 वर्षामध्ये आम्ही जेव्हा आमच्या ह्या नवीन नेतृत्वाने आदरणीय गौतमजी घरडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली ही जेव्हा सेवाची नवीन फळी 2022ला उभी राहिली आणि 2022 पूर्वी परिस्थिती अशी होती, आपण सर्वजण ज्ञात आहात की कोरोनाचा पिरियड असल्यामुळे राम साहेबांसारखं एक विजनरी लीडरशिप आपल्याला लाभलेली आहे। याचंही एक आपलं एक सौभाग्य आहे असं मी म्हणेन की CHQची सुद्धा टीम आपली खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। तुम्हाला बाहेर जाऊन आता अशी काही उदाहरणं असतील, आता आपले 10-15 लोक तुम्ही इथे एकत्र आहात, परंतु याच्या व्यतिरिक्त अशी काही मंडळी इथे कार्यरत असतील की जो SC/ST माणूस आहे, तो SC/ST आहे, परंतु तो आपल्या संघटनेच्या प्रवाहाशी जोडलेला नाही। तर आपल्याला त्या संघटनेच्या प्रवाहाशी त्याला कसं जोडता येईल यासाठी त्याचं आपल्या संघटनेचं महत्त्व पटवून देण्याचं काम हे आपल्या लोकांचं आहे। आणि यासाठी तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे की आपली संघटना कशा पद्धतीने आपलं काम करत असते। आपली संघटना CHQ, महाराष्ट्र सर्कल आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट बॉडी या 3 लेवलला आपले त्रिस्तरीय आपल्या ह्या संघटनेचं काम चालू असतं। आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आपली संघटना का स्थापन झाली असावी, आपल्याला आपल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, अजून या संघटनेच्या व्यतिरिक्त मी सांगेन तुम्हाला की आपल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अजूनही यंत्रणा उपलब्ध आहे, परंतु काय होतं, माहिती अभावी आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात। फॉर एक्झाम्पल नॅशनल कमिशन फॉर SC/ST ही एक दिल्ली लेवलला एक स्थित अशी एक आपली संघटना आहे की जेणेकरून जिथे कोणाचंच ऐकलं जात नाही, समजा एखाद्या माणसावर अन्याय झाला तर आपण काय करतो, त्याची डिस्ट्रिक्ट लेवलला तक्रार केली जाते, डिस्ट्रिक्ट लेवललाही ऐकलं जात नसेल तर आपण सर्कल लेवलला करतो, सर्कल लेवललाही ऐकलं जात नसेल तर आपण CHQला करतो। पण CHQची टीम सुद्धा म्हणजे अगदी CMD सुद्धा किंवा डायरेक्टर सुद्धा जर आपल्या काही गोष्टींना जेन्युइन गोष्टींना जर दाद देत नसतील तर आपल्याकडे अजून एक मार्ग आहे आणि त्याचीच प्रचिती आता गेल्या 10-12 दिवसापूर्वी हे मी अपडेट आपल्याला मुद्दामून सांगू इच्छितो
की गेल्या 10 दिवसापूर्वी एक नॅशनल कमिशन ऑफ SC/ST सोबत आपल्या वरिष्ठ CH2 लेवलचे ऑफिसर्स आणि प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी CMD अगदी CMD पासून डायरेक्टरपर्यंत आणि नॅशनल कमिशनचे आपले ऑफिसर यांच्यासोबत एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आपल्याला जे काही अनसेटल्ड जे काही इश्यूज आहेत याबाबत आपण जे प्रश्न आपल्या मॅनेजमेंटकडून सोडवण्यात आलेले नाहीत अशा प्रश्नांचा आपण पाठपुरावा कमिशनकडे केलेला आहे आणि कमिशनने निश्चित त्यामध्ये वेळ घेऊन प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपण आपल्या लोकांचे म्हणजे गप्प राहणं, आता हा गप्प राहणं हे सुद्धा आपण सोडलं पाहिजे. आपले लोक मुळात गप्प राहतात. गप्प का राहायचं, सहन का करायचं? जी गोष्ट आहे एखादी अन्यायग्रस्त गोष्ट वाटली तर त्याला वाचा फोडली पाहिजे. हा विचार आज आपण इथून घेऊन जायचा आहे. साहेबांनी उल्लेख केला की आपण संघटित झालं पाहिजे. सर्वांच्या विचारांची आपल्या प्रत्येक मेंबरसाठी आणि प्रत्येक माणसासाठी खूप बांधलेलं आहे. कारण आपलं हे संघटन हे तुमच्यामुळे आम्ही आहोत. तुमच्यामुळे संघटन आहे आणि संघटनेची ताकद ही आपल्या तुमच्या जास्त लोक नको आहेत आपल्याला. 25, 30, 50 लोक काही गरज नाही. फक्त 10च लोक पाहिजे, पण ती स्वाभिमानी असली पाहिजे. अजून एक या माध्यमातून विनंती आहे की SC/STचा हा जो काही आपला चेहरा आहे, ही आपली ओळख आहे, ही तुम्हाला कशी निर्माण करायची आणि कशी पुढे वाढवायची हे मी तुम्हाला सांगतो. येणारे जे काही कार्यक्रम असतात प्रत्येक संघटनेमार्फत आपण कल्याणला किंवा सर्कल ऑफिसला जे काही कार्यक्रम घेतो ती तुम्ही घेताच. आता तुम्ही एक संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेतला होता, मला बोलवलं होतं तुम्ही. तर अशा पद्धतीने संयुक्त जयंतीचा कार्यक्रम असेल, संविधान दिनाचा कार्यक्रम असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम असेल, तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र या आणि प्रशासनावर आपली एक SC/ST वेलफेअर असोसिएशन सेवा रायगड याची एक वेगळी छाप तुम्ही या प्रशासनावर सुद्धा इथे ठेवली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एकत्र याल तुमची त्या पद्धतीने तुमच्या प्रशासनालाही सुद्धा त्याचा वचक बसेल. असं आहे. सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु आता वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे वेळेचं गांभीर्य लक्षात घेता आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला. आणि मला माझ्या या महाराष्ट्र सर्कल सेवा सर्कलच्या वतीने मी येत्या पुढच्या तुम्हाला नेक्स्ट दुसरं जे काही सत्र आहे, अधिवेशन आहे, त्या अधिवेशनासाठी माझ्या महाराष्ट्र सर्कलकडून महाराष्ट्र सर्कलकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाला आणि नेहमीच रायगडचं जे धुरा एक खांबी जो धुरा सांभाळलेला आहे गेले कित्येक वर्ष, आमचे सुनील भाऊ जाधव साहेब हे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त त्यांना नॉलेज आहे. सोशल वर्कर आहे आणि ज्या पुण्यभूमीमध्ये बाबासाहेब राहिले त्या पुण्यभूमीत जाधव साहेब राहतात. त्यांनी पत्ते झाली असं आपल्याला कळून चुकते की जेव्हा महिला बाबासाहेब असोसिएशनमध्ये आले त्यांना आपण OS ऑर्गनायझेशन सेक्रेटरी वेस्टर्न म्हणून आपण चेन्नईला त्याला निवडून आणलं आपल्या भविष्यावर. आणि आज तो माणूस आपल्या महाराष्ट्राचे नेहमी धन्यवाद व्यक्त करतो. नेहमी महाराष्ट्राच्या पाठबळावर मी आज इथे आहे. तर हे तुमचं अचिव्हमेंट आहे की पटेल साहेबांनी महाराष्ट्राला सगळ्यात मोठं या बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं सगळं समर्पित महाराष्ट्राला केलेलं आहे त्यांनी, की महाराष्ट्रामुळे मी हे सगळं करून ठेवू शकतो. तर खरोखर आपल्या महाराष्ट्राने जी पूर्ण भारताला जी दिशा दिलेली आहे त्याचं आम्हाला फार कौतुक वाटतं. आणि एवढ्या मोठ्या 37 वर्षामध्ये आपण जे काही कार्य केलं बाबासाहेबांचं सामाजिक कार्य, आपलं असोसिएशन म्हणजे काही फक्त ट्रेड युनियनचं काम करत नाही, तर आपण एक सोशल बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे ती एकत्र सगळ्या एकमेकाला आपण धरून पुढे जायचं आहे ह्या हिशोबाने आपण करत असतो. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये कुठलाही दुजाभाव नाही, सगळे एकमेकाला बांधलेले आहेत. आपण प्रत्येकाच्या घरगुती कार्यक्रमात असो अन्य कुठल्या कार्यक्रमात असो SC/STचे आपले सगळे बंधू भगिनी एकत्र येत असतात आणि कुठलाही उत्सव 14 एप्रिल असो, बुद्ध जयंती असो आपण फार मोठ्या प्रमाणात साजरी करतो. तर हे असंच मी काय आता आणखी महाराष्ट्राच्या साहेबांना काल परवा माझी मीटिंग झाली महाराष्ट्र GM/HR सोबत. तर GM/HR ने बऱ्याच गोष्टी आपल्या मागण्या ज्या होत्या पेंडिंग त्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत.
परंतु GM फायनान्स माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, गेले किती वर्ष 7 वर्ष आपले मित्र होते. परंतु बुधवारी मला नाईलाजाने त्यांना फटकार द्यावा लागेल, कारण आपले शिंदे साहेबांची मेडिकल केस आहे, नंतर आपले चंद्रपूरचे टेन्युअरचे केसेस आहेत. अशा 4-5 केसेस त्यांनी गेले 2-3 महिन्यापासून आपल्याला सांगितलं करतो. परंतु मग मी त्या दिवशी ते माझं मित्रत्व विसरलो आणि मी माझ्या खऱ्या आपल्या असोसिएशनच्या याच्यावर आलो आणि त्यांना धारेवर धरलं. आणि ते इतपर्यंत फेडअप झाले की नहीं मैं अभी आप सब SC/ST का आज ही ऑर्डर निकालता हूँ, आज ही सबको रिलीव करता हूँ. तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आमची अशी काही डिमांड नाही की आजच ऑर्डर काढा आणि आजच सोडा, परंतु तुम्ही जस्टिस द्या. तुम्ही एवढे दिवस आम्हाला सांगता काम करतो आणि ते होत नाही आहे आणि तुमची पण ट्रान्सफर झालेली आहे, त्यामुळे आम्ही कोणाकडे बघायचं. तर ते थोडे जे टेन्शनमध्ये होते, कारण त्या दिवशी डायरेक्ट CMDचा फोन आला होता की त्यांना इमिजिएट रिलीव्ह करावं, ते आम्हाला माहिती होतं. आणि त्यांच्या मुलीचं साहेबांनी माझ्या हातात जी बॉडी दिली त्यामध्ये मी सर्वप्रथम आमचे डिस्ट्रिक्ट ॲडवायझर सुनील जाधव साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांची पुनः या पदावर निवड झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नेहमीच चांगलं कार्य करतो आहे आणि चांगलं कार्य करत राहील अशी आशा बाळगतो. आणि पुढचे 3 वर्ष सर अजून तुम्हाला द्यायचे आहेत साहेब, तर तुम्ही या आमच्या युवा मंडळींना मार्गदर्शन करून सांभाळत राहा आणि अशीच अधूनमधून पनवेलला किंवा ऑफिसला येत चला, काही असेल काम करी. तर तुमचे फार फार धन्यवाद की तुम्ही या पोस्टला जस्टिस केलेलं आहे आणि करणार. तसेच आजच्या या बॉडीमध्ये अध्यक्ष म्हणून महेंद्रसाहेब शिरसाट यांचं निवडून झालेली आहे. महाराष्ट्र सरकार साहेबांनी सगळ्यांना सरकार केलेलं आहे. तर काय पण आपण एक ओके घेऊन DS प्रेसिडेंट ट्रेझरर आणि हे सगळ्या बॉडी तुमच्याकडे एक सर ते नंतर मी नाव वाचतो. गुलाबाची फुलं बनवतो. नंतर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आमचे मित्र मनमोहन जाधव, नंतर सुरेश लांगी, ते आपले व्हाईस प्रेसिडेंट नियुक्त झालेले आहेत, त्याचं दोघांचंही अभिनंदन तुमचं. नंतर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सगळ्यांचे लाडके आहेत, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे, विजय ढोबळे सर, जे त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करतो. कारण एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये अकाउंट ऑफिसर आहेत, IFA कल्याणला होते, कल्याणचा चार्ज आणि रायगडचा चार्ज, या सगळ्या गोष्टी करून ते संघटनेला एवढा वेळ देतात. आणि त्याच्यात तुम्ही ही साहेबांनी एक जबाबदारी परत ॲडिशनल दिलेली आहे DSची, तर ते न्याय देतीलच. ते DS म्हणून पहिल्यांदा त्यांची DS म्हणून ही नियुक्ती रायगडसाठी यशस्वी ठरेल अशी मी शुभकामना ढोबळे सरांना देतो. कारण पुढे आम्हाला सरकारला पण त्यांचं काम आहे, कारण पुढे मागे ते सरकारचे फार मोठी पदाधिकारी पण होती. तर त्यामुळे एखादा कार्यकर्ता तुम्ही तयार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. असिस्टंट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सचिन वावड आपलं अभिनंदन. ट्रेझरर म्हणजे जे पैशाचा जो व्यवहार असतो, खास आमचे मित्र विशाल खोबरागडे साहेब त्यांच्याकडे आलेला आहे, त्यामुळे आशा करतो की साहेब असोसिएशनसाठी काही वर्गणी काही तिथून जमा करून आपल्या संघटनेला भरभराटीसाठी काही मित्रमंडळीकडून थोडंफार डोनेशन, काही कॉन्ट्रॅक्टर असतात या 500,000 रुपये जरी मिळाले आपल्याला, तरी तुमच्या 4 महिन्याची व्यवस्था आम्ही असे बाहेरून आलो तर लोड येणार नाही, ते थोडंफार तुम्ही करत राहायचं. जसं असिस्टंट ट्रेझरर शैलेंद्र खरे, तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही नेहमीच फार जुळे जाणते कार्यकर्ते आहेत. OS ऑर्गनायझेशन सेक्रेटरी संतोष बनसोडे, हे डॅशिंग आहेत साहेब आणि माझ्या अंडरमध्ये होते केरळला आणि अधूनमधून बोलत असतात माझ्याशी. पण बरेच गेल्यानंतर मी काही केरळला आलो नाही, आता येऊ आता, कारण आता तुम्ही OS झालेले आहेत, त्यामुळे ऑर्गनाईज करणं काम सुद्धा आहे. तर एखादी आम्ही येऊ 4-5 पदाधिकारी. तसेच बागाबाई यांचा पण विशेष अभिनंदन. रुपेश सरांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी महिला प्रतिनिधीला बाबासाहेबांचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यात, चॅनल बनवण्यात मदत केली.
एक्झिक्युटिव्हमध्ये प्रकाश ओवळ, अभिनंदन साहेब. नंतर शारदा ढाकले मॅडम, ढेकळे. शारदाताई बोलतो मी. शारदाताई यांचंही अभिनंदन. तुम्ही सेवासाठी वेळ देऊन आपल्या बांधवांसोबत काम करा आणि आपल्या असोसिएटला पुढे न्या. तसेच शिंदे साहेब, तुमचा सुरेश शिंदे साहेब, आपलं अभिनंदन. आणि आमचे साहेब आले त्यांचंही अभिनंदन. ते स्वतः इलेक्शन ऑफिसर होते. तर साहेबांनी इलेक्शन ऑफिसवरून प्रवेश कटेरिया साहेब, जे आपले मॅनेजमेंट ट्रेनिंगचे चांगल्या प्रकारे पास झालेले मराठी, तर असे युवा आहेत आणि पुढे मागे ते एवढ्या मोठ्या पदावर जातील की आपल्याला अभिमान वाटेल की GM पदावर जातील. कारण MT ट्रेनिंग झालेली आहे, मॅनेजमेंट ट्रेनिंग, आणि याच्यानंतर काही आता शिल्लक राहिलेले नाही आहेत मोठ्या पोस्टला लोक. त्यामुळे म्हणून मी म्हटलं की आपली SC STची लोक तुम्हाला याच्यानंतर दिसणार आहे. तर त्यातलेच एक साहेब, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी लवकरात लवकर त्यांना प्रमोशन मिळावं आणि त्यांचं काही पोस्टिंग आहे किंवा काही ट्रान्सफरसाठी काही काम पेंडिंग आहे ते आपण त्याच्यानंतर करण्याचा प्रयत्न करू, असं आपण विजय सरांना पण PS करून मी रिक्वेस्ट करेल की साहेबांची रिक्वेस्ट आली आहे. आणि साहेबांनी तुम्ही त्याला, कारण मागे पण मी तुम्हाला बोलत होतो की साहेबांना जरा सांभाळून द्या. आणि साहेब फार डॅशिंग आहेत आणि आपल्या शब्दाखातर ते दिल्लीला पण आले होते. तर जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे तो बघा तुम्ही. DS आता तुम्ही DS झालेले आहे आणि तो CS ला द्या, त्या हेतूने आपण करूया. तसेच या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅनलला ज्यांनी प्रपोज केलं ते आमचे मित्र कांतिकुमार गायकवाड साहेब, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी पुण्यावरून ते हजर राहून या आपल्या रायगडचा जो वारसा आहे त्यांनी जो सोपवलेला आहे, तुमचे धन्यवाद साहेब. तसेच याला जी सेकंड हेड बाहेर केलेले आहे ते माधुरी खाडे मॅडम, त्या मॅडम आहेत. तर तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पॅनलला, आणि तुमच्या दोघांशी या पॅनल म्हणणं शक्य नव्हतं, तर तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. जय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सर्कलचे जे ऑब्झर्वर आहेत त्यांनी परवाच्या दिवशी मला सांगितलं की घरात अनेक प्रॉब्लेम आहेत, आई आजारी असते, मला माझे लहान बंधूसारखेच आहेत ते मला, आणि मी नेहमी घरी जातो त्यांच्या. आईची परिस्थिती क्रिटिकल आहे, मुलगी आजारी आहे, मिसेस आजारी आहे, सगळे घरात आजारी आहेत. तरी विजय सरांच्या प्रेमापोटी आणि तुमच्या सगळ्याच्या प्रेमापोटी ते इथे सकाळीच आले आणि मला बोलले होते की दादा मी लवकर जाईल, मला प्रेमाने दादा म्हणतात. परंतु ते आता मी लेट झाल्यामुळे त्यांना पण लेट झालं आहे, तर त्याबद्दल त्यांचंही समोर मानतो मी. आणि त्यांनी ही जी डिस्ट्रिक्ट बॉडी सर्कल सेक्रेटरी मी नसताना एवढ्या शांतपणे आणि स्फूर्तीने घडून आणली, त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो. की मालवे साहेब आता आपल्यामध्ये म्हणजे तयार झालेले व्यक्ती, जरी ते तरुण असले तरी त्याच्यामध्ये एक वयाची परिपक्वता आहे, मॅच्युअर झालेले आहे. हे आजच्या या सभेवरून म्हणजे आम्ही आता थोडे बिंदास झालो की मांडवे साहेब तुमचा धुरा व्हायला सक्षम झालेले आहे. फक्त घरचे प्रॉब्लेम आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जोपर्यंत होते तोपर्यंत कल्याणला राहा, कारण घरचे प्रॉब्लेम जे पण आपल्याला फेस करायचे असतात आणि अपडाऊनमध्ये घरचे प्रॉब्लेम फेस होणार नाही, त्यामुळे घरच्या मंडळीवर ताण येईल. आणि मागच्याच वर्षी साहेबांचे वडील पण आपल्यातून निघून गेले, तर त्यांना आम्ही रिलीफ दिलेलं आहे की तुम्हाला जोपर्यंत आपलं स्टेबल होतं ताईचं आणि आईचं तोपर्यंत तुम्ही राहा. आणि त्यांच्यासाठी आपण डिटेन्शन घेतलेलं आहे पुढचे 4-6 महिने. तरी आपल्या असोसिएशनला एवढी चांगली तुम्ही लोक कामं होतील, कधी कमी होतील कधी जास्त होतील, परंतु संघटनेवर आणि ही विश्वास ठेवा, कारण ही बाबासाहेबांची मुवमेंट आहे. आपण मुवमेंट चालवतो, बाबासाहेबांचे विचार पुढे देतोय. तर बस एवढंच बोलतो मी. आणि मला बोलवलं विजय सरांनी, कारण माझी पण सर येण्याची परिस्थिती नव्हती. विजय सर बोलले नाही आणि तुम्ही पण मेसेज टाकला नाही दादा तुम्ही यायलाच पाहिजे.